तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता वाजते 10 वाजून 15 मिनिटं बाकी. आपण आता चाललो ड्युटीला. मस्त म्हणलं आता आंघोळ बिंघोळ केली नाही का. मी मम्मी सोडून आलो, डबल झोपून राहिलो होतो, म्हणजे झोप नव्हती झाली. रात्री 1 वाजता झोपलो होतो, सकाळी 7ला उठलो. झोप नव्हती झाली, थोडी झोप घेतली. आता ड्युटीला गेल्यावरच भेटू आता डायरेक्ट. चला नाद करा पण आमचा कुठं संभाजीनगरचा रुबाब साऱ्या जगात मोठा. रील्सचा राजा काळजाचा तुकडा अर्जुन भाऊंचा स्वॅग सगळ्यात तगडा. आले अर्जुन भाऊ की वाजला डंका, नावातच दहशत नाही कशाची शंका. संभाजी तर काहीच मी आता आहे ना गार्डनच्या पुढे आलेलो आहे. हे आता कसं टाइम झालं मला, तर मी ब्लॉग काढायला काही जमलं. मी आता गार्डनच्या पुढे आलेलो आहे, मला टाइम झाला त्याच्यामुळे ब्लॉग काढायला काही जमलं नाही. तर आता तुम्ही ब्लॉग मध्ये फक्त कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा, कारण की तुमचा तुमच्यासाठी डेलीचे ब्लॉग घेऊन येऊ राहिला. तुम्ही एक नाही करू शकत का तेवढं सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आता डेलीचे ब्लॉग टाकतोय ना, आता आजचा ब्लॉग टाकतो, आता लगेच कालचा ब्लॉग आज टाकतो, उद्याचा ब्लॉग या टायमाला. आपण बरोबर 10 वाजता ब्लॉग सोडा जाणार आहे काही. त्याच्यामुळे आपला ब्लॉग बघायला विसरा जाऊ नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. मी वारंवार सांगतोय. मस्त व्हायचं आता आपण क्लिनिकला जाऊ, आणि क्लिनिकला गेलं का मस्त क्लिनिक वगैरे उघडू, म्हणजे मराठी भाषेत म्हणलं तर दवाखान्यात जाऊ, दवाखाना खोलू, झाडून फिडून मारू आणि ब्लॉग बनवू. मस्त पैकी ब्लॉग बनवू. आता ब्लॉगला सुरुवात करेल तुमच्या भावानं. आता तर ब्लॉग घेणार शेवटपर्यंत बघायचा. मला ते ट्रायपॉड का काहीतरी घ्यायचं आहे गाड्या, कारण की ते विषय असं होतोय की एका हातात मोबाईल धरायला काही जमतच नाहीये. त्याच्यामुळं कालचा ब्लॉग तरी बी 6 मिनिटाचा झाला. ते कसं असतं, 0 सुरुवात करावं लागते, तेव्हा विश्व निर्माण होत असतं. असं लगेच नसतं होत. तर त्याच्यामुळं थोड्यापासूनच चालू करणं आहे आपण. मग आता आहे ना ब्लॉग फक्त कंटिन्यू करा. आता पुढे गेल्यावर भेटतो मी तुम्हाला. चला. तर काहीच काम बिमा आवरले होते मी. मग काम बिमा आवरल्यावर मला घरी काम होतं, घरी गेलतो. ब्लॉग काढायला काही जमलं नाही. आणि तुम्हाला काल म्हणलं मी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मित्रांनो, मी एवढे दिवस रात्र कष्ट करतो, बरोबर आहे ना. पहिले वय नसताना मी कंपनीत कामाला जायचो बरं का. कंपनीत कामाला जायचो, डबल शाळेत जायचो. 10वीच्या पेपरच टायमाला नाईट घेतली होती, नाईट शिफ्ट केली ती. मग त्याच्यानंतर 10वी नंतर मला असं वाटलं काहीतरी करू आपण. तर मी ITI केला. मग ITI करून मी डबल कंपनी केली. मग ITI माझा कंपनीकडे नंबर लागला पुण्याला. मग पुण्याला केलं 3-4 महिने. मग इकडं आलो मी. इकडं 2-3 महिने अप्रेंटिसशिप बाकी होती, ही केली. 2 महिने केली, आणि 1 महिना आहे ना माझं लगे अचानकच पोट दुखायला लागलं होतं. तर ऑपरेशन झालं. मला आहे ना म्हणजे अक्षरशः रडू आवरत नाही, माहिती आहे का. मी म्हणतो मी एवढे कष्ट करतो, देव मला फळच देत नाही. मला आज मम्मी म्हणते माई की काहीतरी चांगलं होणार म्हणतोय आयुष्यात, म्हणून तुला आहे ना देव अशी प्रयत्न घेतोय म्हणे तोही. तर त्याच्यामुळं आता पाहू, आता देवाच्या हातात आहे सगळं काही. तर मित्रांनो, आता आहे ना 1:30 होते. आपला ब्लॉग आजचा बी, आय एम रिअली सॉरी, आजचा बी छोटा होणार आहे. शक्यतो झाला तो होईल, नाही तर मोठाच करतो मी, मोठा करायचा प्रयत्नच करतो. आपल्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट, आपला ब्लॉग आहे जास्तीत जास्त शेअर करायला जा, म्हणजे जास्तीत जास्त पाहिलं का, जास्त कमेंट आले का ब्लॉग बनवायला थोडं भारी वाटतं, मजा येते. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉग आवडल्यावर बरं का. आता आपण तुम्हाला थोड्या वेळात भेटू. तर काहीच मी आता आहे ना लवकरच 4:30च्या आधी मी क्लिनिकला आलेलो आहे. आणि आले लगेच राज ऑप्टिकलवर, या बाई 2 बोट राज ऑप्टिकलवर आलेलो आहे. नको ना, चल नाहीत ना पण, या बाई येडेच आहे. ऐकून आहे आपला विषय का. तर तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. आता मी एकदा जेवण केलं चला. तर काही जात आहे ना मस्त आपण वा खाऊ. आपल्याला गाडीवर काही ब्लॉक काढायला जमला नाही, घरी बी काही ब्लॉक काढायला जमला नाही. ती खुर्ची आहे ना नुसती रडत होती, त्याच्यामुळं काही नाही जमला. पोहे बी खाऊ आता. धडकला जाईल ब्लॉकच्या ऐवजी मी चटणी खाते. मी बटाटे बी टाकायला लावलं, टमाटे बी टाकायला लावलं, कोथिंबीर. टॉपचा विषय करेल डायरेक्ट आपण ब्लॉगमध्ये. फक्त शेवटपर्यंत राहा. आज संध्याकाळी 8:30 वाजे लोक आपण आता कंटिन्यू ब्लॉग करणार आहे. कंटिन्यू आजचा ब्लॉग तर छोटा होऊच देत नाही, टेन्शन घेऊन आज. तर भेटू आता पुढे चला. तर काही जात आहे ना आपण 9 वाजायला आलेले. आता आपलं क्लिनिक बंद करूया आणि मस्त मग आता प्लॅन चालू आहे आपला वडा खायला जायचं. वडा बिडा खाऊन येऊ. सुमडीत ब्लॉग एडिट करणे मला घरी माहीत नाही. मला वडा खातो म्हणून मी, मला चालत नाही त्याच्यामुळे वडा बिडा खाऊन येऊ आपण मस्त पैकी. सगळ्यात पहिले क्लिनिक बंद करूया. बघा आता मी आज ना एका पेशंटची क्लिप टाकणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आवाज नाही येणार आहे काही, त्याच्यात मी बोललेलोच नाहीये. तर तुम्ही फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग आवडल्यावर तुम्हाला माहिती लाईक कमेंट शेअर नक्की करायचं आणि तेवढं चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जायचं नाही. आता मी क्लिनिक बंद केल्यावर भेटतो किंवा मग क्लिनिक आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. तर काही मी आता वडा घेतलेला आहे. आता वडा खात नसते निवांत बसतो मी आता. वडा खाल्या तर जेवण शिव्या का नाही आपल्याला. आता वडा खान शिव्या खा. काय व्हायचं अर्धा घंटा झाला दवाखाना बंद केला, पण मग इकडे तिकडे टाळे मारत हिंडणं चालू आहे. कारण की मावस भाऊ आहे, त्याला सोबत घरी घेऊन जाणे. त्याची ड्युटी सुटते 10 वाजता. मग असं वाटतं 1 घंटेसाठी कशाला जायचं घरी, आहे की नाही. बरोबर एक नाही, खोटं बोलत नसतं आपण. आणि पेट्रोल जायचे काम हो बाकी काही नाही. मग त्याच्यामुळे म्हणलं त्याला घेऊन जाऊ. ब्लॉग मध्ये फक्त कंटिन्यू राहा. चला आता भेटू पुढे. तर मित्रांनो आता घरी आलोय, जेवण बिवण केलं मस्त. 11 वाजले आता. आजचा ब्लॉग आपण ह्याच ठिकाणी एंड करूया, कारण की आपल्याला आता ब्लॉग पण एडिट करायचं आहे, सकाळी पोस्ट करायचं आहे, म्हणजे दुसरा ब्लॉग चालू करायला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.